उन्हाळ्यातील स्पेशल आंबट तिखट आणि झटपट होणारी कैरी भेळ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही चवीला अतिशय चटपटीत लागते। ही भेळ साधारण 5 ते 10 मिनिटात बनते आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडते। चला तर मग रेसिपी पाहूया। तर यासाठी आपल्याला मध्यम आकाराचे 2 कांदे घ्यायचे आहेत, टोमॅटो घ्यायचा आहे छान लाल पिकलेला, एखादी हिरवी मिरची आणि अर्थातच कैरी। आता आपल्याला कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत। जितका बारीक चिरता येईल तितका तो कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदे छान बारीक चिरून घेतले की आपल्याला टोमॅटोही बारीक चिरून घ्यायचा आहे। आता ही भेळ मी साधारण 4 माणसांसाठी करते, त्यामुळे 2 कांदे अर्धाच टोमॅटो घेत आहे। आपण जर जास्त क्वांटिटी असेल तर जास्त वस्तू घ्याव्यात। आता आपला टोमॅटोही छान बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण कैरी घ्यायची आहे। कैरी आपल्याला संपूर्ण घ्यायची नाही, साधारण अर्धा भाग तोही अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। आता आपली कैरी छान बारीक चिरून झाली की आपल्याला आपली जी हिरवी मिरची आहे तीही चिरून घ्यायची आहे। जर आपण लहान मुलांना भेळ देत असू तर आपण ही मिरची स्किप केली तरी चालेल। आता सर्व साहित्य छान बारीक चिरून झालं की आपण एखादा बाउल घ्यायचा आहे। त्या बाउलमध्ये आपण चुरमुरे टाकायचे आहेत। चुरमुरे टाकून झालं की यामध्ये आपल्याला फरसाण टाकायचं आहे। आता पुढे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कैरी। आता सर्व साहित्य टाकून झालं की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। आता ही भेळ आहे ती आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे। आता चमच्याने आपण मिक्स केली तर तेवढी ती छान टेस्ट भेळीला येत नाही, तर त्यापेक्षा अशा हाताने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने छान मिक्स करून घेतली तर त्या भेळीला आंबट तिखट अशी छान चव येते। आता आपली भेळ तयार आहे। वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि सर्व करावी। तर चटपटीत झटपट आणि कमी साहित्यात होणारी कैरी भेळ आपणही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास कळवा। धन्यवाद।